नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की किडनी फेल का होते? किडनी फेल्युअर म्हणजे काय? आणि साधारणतः 3 भागाची ही सीरीज बनवणार आहे. आजच्या भागात आपण किडनी फेल का होते हे बघूया. पुढच्या भागात किडनी फेल झाल्यावर आपल्याला काय त्रास होतो? आणि तिसऱ्या भागात आपण डायलिसिसबद्दल बघणार आहोत. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या शरीरात आपल्याला 2 किडनी ज्याला मूत्रपिंड म्हणतात, की साधारणतः पाठीच्या बाजूला म्हणजे एका उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक असे 2 किडनी असतात आणि किडनीमुळे आपल्या शरीरात लघवी तयार होते. हे सगळ्यांना माहिती आहे साधारण. पण आज आपण बघणार आहोत, की किडनी फेल का होते? तर मुख्य म्हणजे फेल म्हणजे काय? किंवा फेल्युअर होतं म्हणजे काय होतं? की ते कळण्यासाठी आधी आपण हे बघूया, की किडनी काय करते? काय काम करते? तर किडनीचं मुख्य काम काय आहे? की आपल्या शरीरात जे काही आवश्यक घटक आहेत, ते सोडून नको असलेले घटक बाहेर टाकणे. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाणी पितो. आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. पण एका पॉइंटला ते पाणी आपल्या शरीरातनं बाहेर टाकायला लागतं. ज्याची लघवी बनते. मग नुसतं पाणी नाही, त्याच्याबरोबर ॲसिड असतं आपल्या शरीरात, म्हणजे आपल्या खायच्या पदार्थांमधनं तयार झालेलं, तर ते पण बाहेर टाकायला लागतं. नंतर आपल्या शरीरात काही घटक तयार होतात, म्हणजे क्रिएटिनिन आहे, युरिया आहे, तर हे पण बाहेर टाकायला लागतात. आणि ही जी सगळी कामं आहेत किडनीची, ती फार आवश्यक आहेत. कारण हे जर बाहेर टाकलं गेलं नाही, तर हे सगळे घटक पदार्थ आपल्या शरीरात साठतात. आणि ते थोडक्यात विषारी पदार्थ बनतात आणि मग त्याचा आपल्या मेंदूवरती, आपल्या फुफ्फुसावरती, आपल्या लिव्हरवरती परिणाम होतो आणि माणसाचा जीव धोक्यात येतो. त्याच्यामुळे किडनीचं काम हे अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे आपल्या हृदयातर्फे केला जाणारा जो काही रक्तपुरवठा आहे, त्यातला 1/4 म्हणजे 25% रक्त हे किडनीला पुरवलं जातं. आता किडनी फेल व्हायचे जे प्रकार असतात, त्याच्यामध्ये काय होतं, की हे किडनीचं काम बंद पडतं. मग बंद म्हणजे ते पूर्ण बंद पडेल किंवा थोडं, थोडं, थोडं बंद पडत जाईल. आता हे जे बंद पडायचं काम आहे, ते 2 प्रकारे होतं. त्याला एकाला म्हणतात ॲक्यूट आणि दुसऱ्याला म्हणतात क्रॉनिक. त्याच्यामुळे जे फेल्युअर किंवा जी किडनी बंद व्हायचा प्रकार आहे, तो जर झपाट्याने झाला, म्हणजे 1 दिवसात किंवा 1 आठवड्यात, तर त्याला आपण म्हणतो ॲक्यूट रिनल फेल्युअर. आणि जर हा बंद व्हायचा प्रकार काही वर्षांमध्ये झाला, की 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष अशी लागल्यानंतर किडनी फेल गेली, त्याला आपण म्हणतो क्रॉनिक रिनल फेल्युअर किंवा त्याला सी किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असंही म्हणतात. आता ॲक्यूट रिनल फेल्युअरचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. म्हणजे अंदाज येईल की ते कसं होतं. आता उदाहरणार्थ एक माणूस आहे, त्याला ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या शरीरातनं बरंच रक्त गेलं. तर होतं काय, की रक्त गेल्यामुळे किडनीला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. कधी-कधी तो थांबतो आणि मग किडनीचं काम बंद पडतं. लघवी तयार होणं बंद होतं. म्हणजे हे झालं ॲक्यूट, की माणसाला ॲक्सिडेंट झाला आणि 1-2 दिवसात त्याची किडनी बंद झाली. ह्याला म्हणजे हा जो ड्युरेशन आहे, ते लागणारा वेळ आहे, तो फार कमी असतो. आता दुसरं उदाहरण म्हणजे एखाद्या माणसाला समजा सिव्हिअर इन्फेक्शन झालं, सेप्टिसेमिया झाला, तर त्या जंतूंच्या प्रादुर्भावामुळे त्याची किडनीवरती परिणाम होतो आणि किडनी काम करणं बंद होतं. हे सुद्धा अगदी 1-2 आठवड्याच्या अंतरात होतं इन्फेक्शन झाल्यापासून. हा एक झाला अॅक्यूट रिनल फेल्युअरचा दुसरं कारण. पण क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये काय होतं, की हे किडनीमध्ये जे काही बदल आहेत किंवा किडनीचं फंक्शन बंद व्हायचा जो प्रकार आहे, तो बराच वेळ घेतो. म्हणजे त्याला 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष लागतात.
आणि मग ती किडनी अशा पॉइंटला येते, की ती काम करत नाहीये, किंवा जे काही काम शिल्लक आहे त्या किडनीमधलं ते आपल्या शरीराला पुरत नाहीये. आता हे किडनी फेल जायचं मुख्य कारण काय असतं क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये? त्याची मुख्य कारणं आहेत 2च. एक आहे ब्लड प्रेशर आणि दुसरं आहे डायबिटीस. ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यातल्या एक पंचमांश लोकांना किडनी फेल जाते नंतरच्या आयुष्यात त्यांच्यामध्ये. आणि ज्या लोकांना डायबिटीस आहे, त्यातल्या एक चतुर्थांश लोकांची किडनी फेल जाते. आणि ज्यांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशर असं दोन्ही आहे आणि जर त्यांची ट्रीटमेंट केली गेली नाही, तर ते नियंत्रणात राहिलं नाही, तर किडनी फेल व्हायचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. आता हे किडनी फेल होताना कसं होतं नक्की? की किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचं एक युनिट असतं. आता युनिट म्हणजे काय? की तुम्हाला एक दुसरं साधं छोटं उदाहरण देतो, की लिज्जत पापड माहिती आहे आपल्याला? ते लिज्जत पापडची कंपनी काय करते? त्यांचा असा मोठा कारखाना नाहीये, की जिथं ते रोज लाखो पापड बनवतात. तर त्यांची मेथड कशी आहे, की ते प्रत्येक घरी एका एका महिलेकडे किंवा एका महिलांच्या ग्रुपकडे ते असं 5 किलो, 10 किलो, 20 किलो असं पापडाचं पीठ देतात आणि त्यांच्याकडून ते बनलेले पापड आणतात आणि नंतर मग ते सगळे एकत्र करून त्याची विक्रीसाठी ते पाठवले जातात. म्हणजे प्रत्येक घर, प्रत्येक महिला जसं ते काम करते आणि नंतर त्या सगळ्या कामाचं एकत्रीकरण केलं जातं. तसं आपल्या दोन्ही किडनीमध्ये मिळून साधारण 10,00,000 नेफ्रॉन किंवा युनिट्स असतात आणि प्रत्येक युनिट दिवसभरात 2 थेंब, 4 थेंब लघवी बनवतं. पण इतके युनिट्स असतात, की त्या सगळ्याचं मिळून आपल्याला साधारण दिवसभरात 2 ते 3 लिटर युरिन तयार होते. म्हणजे कसं आहे, की हे प्रत्येक जे छोटं युनिट आहे, ते आपापलं काम करत असतं आणि नंतर मग त्याचं सगळ्याचं कलेक्शन मिळून ते एकत्र बाहेर पडतं. आता आपण असं बघूया, की ह्या एका युनिटमध्ये लघवी तयार व्हायचं काम कसं होतं. तर इथं आपण बघतो, की त्याला एक रक्तवाहिनी सप्लाय करतीये, लाल दिसते ती आणि निळी दिसते ती त्याच्याकडनं रक्त घेऊन जाते. तर जी वाहिनी सप्लाय करते, तर वरती जो असा खळग्यासारखा भाग आहे, त्याच्यामध्ये त्याचं फिल्टर होतं आणि नंतर खालच्या भागामध्ये त्या फिल्टर जे काही झालंय, त्यातलं आवश्यक असलेले घटक परत रक्तात घेतले जातात आणि नको असलेले पदार्थ मात्र तिथंच राहतात आणि मग ते सगळं जे काही तयार होतं, ते कलेक्ट करून बाहेर टाकलं जातं. आता जेव्हा एखाद्या माणसाला ब्लड प्रेशरचा त्रास असतो, डायबिटीसचा त्रास असतो, त्याला काय होतं, की त्याच्या आर्टरी किंवा त्याच्या रक्तवाहिन्या ह्या चोक व्हायला लागतात. आता मागचे आपण 2-3 एपिसोड्स बघतोय आणि मी त्याच्या लिंक पण खाली देतो. त्यात आपण स्ट्रोकबद्दल बघितलं, की मेंदूतला रक्तस्राव का होतो? कारण रक्तवाहिन्या चोक झालेल्या असतात. आपल्याला हार्ट अटॅक का येतो? कारण आपल्या रक्तवाहिन्या चोक झालेल्या असतात. त्याचप्रमाणे आपल्याला किडनी फेल्युअर व्हायचं मुख्य कारण हे रक्तवाहिन्याचं काम किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ब्लॉक झालेला आहे आणि त्याच्यामुळे किडनीला होणारा रक्तपुरवठा हा कमी होतोय. आता होतं कसं, की एका युनिटला, एका नेफ्रॉनला होणारा रक्तपुरवठा जर रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे जर तो बंद झाला, तर मग ते युनिट बंद होतं, म्हणजे ते मरून जातं. त्याचं काम संपतं. कारण त्याला जर रक्तपुरवठाच नसेल, तर तो काम नाही करू शकत. म्हणजे मग असं लिज्जत पापडवाल्यांचं एक-एक घर समजा बंद पडत गेलं, तर मग त्याचं कंपनी सुरुवातीला चालेल किंवा आपली किडनी पण सुरुवातीला चालते. म्हणजे आपल्या किडनीमध्ये 50 ते 60% ही एक्स्ट्रा कॅपॅसिटी आहे आणि ही एक्स्ट्रा कॅपॅसिटी आहे म्हणूनच किडनी जो डोनेट करतो, म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट जेव्हा आपण करतो, तेव्हा एक व्यक्ती किडनी देते आणि ज्याचं किडनी बाद झालेली आहे, त्याला ती बसवली जाते. तर जो माणूस किडनी देतो, त्याचं 50% फंक्शन आपण काढून घेतोय त्याच्या अंगातलं. तरीसुद्धा तो जिवंत राहतो. तरीसुद्धा तो नॉर्मल राहतो. तरीसुद्धा तो त्याची कामं रोजची व्यवस्थित करू शकतो आणि म्हणूनच तो किडनी डोनेट करू शकतो. तर ह्याचा अर्थ असा आहे, की आपल्याकडे 50 ते 60% क्षमता, कॅपॅसिटी ही एक्स्ट्रा दिलेली आहे ऑलरेडी. पण होतं कसं काय, की
जेव्हा माणसाला ब्लड प्रेशरचा त्रास असतो, डायबिटीसचा त्रास असतो, तेव्हा त्याच्या किडनीमधले एक-एक युनिट करत बंद पडत जातात. जेव्हा हे युनिट बंद पडायचं प्रमाण 40-50% पर्यंत असतं, तर माणसाला काहीही जाणवत नाही. काहीही त्रास होत नाही. परंतु एकदा ते प्रमाण 50, 55, 60% वर जायला लागलं आणि जे काही काम करते किडनी त्याचं प्रमाण कमी-कमी व्हायला लागलं, तर मग होतं असं, की एका पॉइंटला आपल्या शरीरातनं जे काही बाहेर टाकायचंय आणि ते जे काही काम करायचंय, ते काम करायला नेफ्रॉन शिल्लक राहत नाहीत. किंवा जे काही नेफ्रॉन शिल्लक आहेत, त्यांच्याकडनं तेवढं काम होत नाही. मग आपल्याला प्रॉब्लेम काय सुरू होतात, की आपल्या शरीरात पाणी साठायला लागतं, दम लागायला लागतो. नंतर मग ॲनिमिया होतो, उलट्या किंवा मळमळ होते. म्हणजे असे किडनी फेल्युअरचे बरेच प्रॉब्लेम सुरू होतात. आणि मग आपण त्या पॉइंटला आपल्याला कळतं, की आपली किडनीला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो फेल्युअरकडे चाललेली आहे. मग आपण जर रक्ताची तपासणी केली त्यावेळेस, तर मग क्रिएटिनिन वाढलेलं असतं, युरिया वाढलेला असतो. मग डॉक्टर सांगतात, की तुमची किडनी आता बाद व्हायला लागलेली आहे. पण मग आपण त्या क्षणी हादरून जातो, की कळत नाही आता काय करायचं? माझी किडनी जर राहिली नाही, तर आपण काय डायलिसिस करणार आहे का आयुष्यभर? आपल्याला कोणी ट्रान्सप्लांटला किडनी देईल का? म्हणजे असे सगळे कार्यक्रम सुरू होतात. कारण मग त्याला उपाय असा नाहीये. एकदा नेफ्रॉन बंद पडले, एकदा आपली क्षमता संपली, कमी झाली, की मग ती परत येत नाही. म्हणून मी पुन्हा-पुन्हा सांगतोय, की आपला आहार सुधारा, आपला व्यायाम चालू ठेवा. त्याच्यामुळे आपल्या आर्टरीज शाबूत राहतील, इलॅस्टिक राहतील, चोक होणार नाहीत, आपल्या किडनीज चांगल्या राहतील आणि आपल्याला किडनी फेल्युअर होणार नाही. त्याच्यामुळे पुन्हा मी डाएटकडे येतोय, की आपलं खाणं हे फार आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आपण तेलकट नाही खाल्लं पाहिजे, साखर नाही खाल्ली पाहिजे, मैदा नाही, डालडा नाही आणि काय खायचंय, फळं खायची आहेत, भाज्या खायच्या आहेत, होल ग्रेन्स म्हणजे गहू खा, मका खा, ज्वारी खा, बाजरी खा. तर असे पदार्थ आपल्याला जास्त खायचे आहेत आणि व्यायाम करायचा आहे व्यवस्थित, रेग्युलर, की आठवड्यातून 3 ते 4 तास तरी व्यवस्थित व्यायाम व्हायला पाहिजे. घाम आला पाहिजे. तर हे जे काही मी सांगतोय, ते लाँग टर्ममध्ये तुमची किडनी वाचवणार आहे. तुमचं हार्ट चांगलं ठेवणार आहे. तुम्हाला स्ट्रोक बसणार नाहीये. तुमची डोळ्याची दृष्टी चांगली राहणार आहे. कारण जेव्हा ब्लड प्रेशरचा त्रास असतो, तेव्हा त्याच्यामुळे सगळ्यालाच परिणाम होतो. पूर्ण शरीराच्या सगळ्या अवयवांवरती, सगळ्या ऑर्गन्सवरती आणि मग एक-एक ऑर्गन जर फेल गेले, तर मग तुम्ही काय हॉस्पिटलमध्ये जगणार नाहीये किंवा किती दिवस जगणार आहे हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे आत्ताच तुम्ही ठरवा, की आपलं खाणं बदललं पाहिजे, आपला व्यायाम चांगला झाला पाहिजे आणि मग त्याच्यामुळे आपण आपली तब्येत चांगली ठेवणार आहोत आणि आपण आपले सगळेच ऑर्गन्स वाचवणार आहोत, की एकदा किडनी बाद झाली, की ती परत येत नाही. एकदा हार्ट अटॅक बसला, की हार्टचा काही भाग पूर्ण मरून जातो. एकदा स्ट्रोक बसला, की मेंदूचा भाग बाद झालेला असतो. एकदा रेटिनल डॅमेज झालं, की त्या डोळ्यांनी दिसणं बंद होऊन जातं. म्हणजे हे सगळे इरिव्हर्सिबल कार्यक्रम आहेत. ते एकदा गेले, की परत येत नाहीत. त्याच्यामुळे आधीपासूनच आपण असं केलं पाहिजे, की आपण त्या पॉइंटपर्यंत पोहोचायलाच नाही पाहिजे. जर तुम्हाला यातले काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील, तर मी ट्रीटमेंट देतो. मी कुठलीही औषधं चालू करत नाही किंवा बंद करत नाही. तुमची जी काही औषधं असतात, जे काही ऑलरेडी ट्रीटमेंट चालू आहे, ब्लड प्रेशरची असेल, डायबिटीसची असेल, तर ती चालूच राहील. ती तुमचे डॉक्टर ठरवतील कधी बंद करायचं ते. पण जर तुम्हाला आहाराबद्दल, व्यायामाबद्दल किंवा काय खायचं, काय नाही हे कसं ठरवायचं, ह्याच्याबद्दल जर तुम्हाला ट्रीटमेंट हवी असेल, तर मी ती देतो. माझ्या वेबसाईटवरती जा, तिथे कॉन्टॅक्ट फॉर्म भरा आणि मग आपण बोलूयात. तुमचा काय अनुभव आहे ब्लड प्रेशरबद्दल, डायबिटीजबद्दल, किडनीबद्दल, तो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.